नमस्कार. मी उत्तम अभंगराव. संवाद या माझ्या पहिल्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. संवाद हे त्याला नाव देण्यामागं माझी काही भूमिका आहे. कारण आपण एकमेकाशी संवाद करावा, बघणाऱ्या सगळ्यांशी संवाद साधावा हाच माझा हेतू आहे. आणि यातील पहिला भाग हा अर्थात सध्या महाराष्ट्रामध्ये चालू असलेल्या राजकीय घडामोडींच्या बाबत आहे. गेल्या 3 महिन्यांपासून महाराष्ट्रात असलेले महाविकास आघाडीचे सरकार शिवसेनेतील फुटीमुळे किंवा बंडामुळे आपण म्हणू शकतो पायउतार झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे 40 आमदार आणि इतर लहान पक्ष आणि अपक्ष असे सगळे मिळून 52 आमदार हे वेगळे झाले सरकारमधून आणि परत भाजपचे आणि या शिंदे गटाचे नवीन सरकार स्थापन झाले. या सरकारकडून अनेक गोष्टींना उशीर होत गेला. मंत्रिमंडळाचा विस्तार असेल, खातेवाटप असेल, हे सर्व पार पडल्यानंतर आता वेगळ्याच राजकीय युद्धाला सुरुवात झालेली आहे. आणि हे राजकीय युद्ध शिवसेनेतील अंतर्गत यादवीच आहे असं म्हणलं तरी वावगं होणार नाही. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे दोघंजण पण शिवसेनेवर आपला हक्क सांगतायत. शिवसेना ही खरी शिवसेना आमचीच आहे असा दावा पण करतायत. यावरून अनेक गोष्टी या 2-3 महिन्यामध्ये घडत आहेत. त्यातील पहिली गोष्ट म्हणून सांगितली तर शिवसेना ही नक्की कोणाची असा एक प्रश्न निर्माण झाला आहे. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली ही शिवसेना खरं तर त्यांच्या विचारांचा वारसा, घरातील राजकीय वारसा सध्या त्यांचे पुत्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. आणि एकनाथ शिंदे जे अतिशय ज्येष्ठ नेते समजले जातात शिवसेनेमध्ये, त्यांनी याचं नेतृत्व केलं या बंडखोर गटाचं. आणि या सरकार स्थापनेच्या वेळा त्यांनी आणि देवेंद्र फडणवीस म्हणजे भाजपने मिळून सरकार स्थापनेचा दावा करून सरकार बनवलं सुद्धा. ऐनवेळी मंत्रिमंडळात सामील न होण्याचं धोरण देवेंद्र फडणवीस यांना बदलावं लागलं. कारण केंद्रीय नेतृत्वाने किंवा भाजपच्या हायकमांडने त्यांना सांगितल्यामुळे फडणवीस यांना ऐनवेळी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी लागली.
सुरुवातीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री म्हणून या दोघांचीच शपथ झाली आणि जवळपास 40 दिवस मंत्रिमंडळ किंवा मंत्रिमंडळाचा विस्तार झालाच नाही. यावरून विरोधकांकडून, राजकीय विश्लेषकांकडून सगळ्या स्तरातून टीका होत होती. शेवटी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. खाते वाटपावरून सुद्धा बरेच दिवस त्याच्यावरती चर्चा चालू राहिली. नंतर खाते वाटपही झालं. हे सगळं होत असताना एक प्रश्न मंत्रिमंडळाच्या बाबतीत राहिला, तो अजून तसाच आहे. ते म्हणजे प्रत्येक जिल्ह्याला पालकमंत्रीपद अजूनही दिले गेलेलं नाही. एवढं सगळं होऊन सुद्धा आता एक नवीनच राजकीय घडामोड जी आहे ती पक्षांतर्गत म्हणता येईल अशी आहे, तीच चालू आहे. शिवसेना पक्ष कोणाचा, त्याचं निवडणूक चिन्ह कोणाचं, यावरून अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत याचे वाद चालू झाले आहेत. दुसरीकडे केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुद्धा हा वाद पोहोचलेला आहे. दोन्हीही जण पक्ष आमचा आणि निवडणूक चिन्ह पण आमचंच आहे असा दावा करत आहेत. परंतु निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाने निर्देश देऊन तुम्ही कोणताही निर्णय आमचे निर्णय झाल्याशिवाय घेऊ नये, म्हणजेच स्थगिती ही दिलेली आहे. आता सध्या तर एकनाथ शिंदे यांच्या गटाने सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याची तयारी केलेली आहे, याचिका दाखल करण्याची, की निवडणूक आयोगाला जो जैसे थे म्हणजे ते दिलेला आहे तो काढून घ्यावा. त्याच्या मागचं कारणही महत्त्वाचं आहे की मुंबई शहरामध्ये शिवसेनेचे एक आमदार मयत झाल्यामुळे त्या जागी पोटनिवडणूक लागणार आहे. शिवसेनेने मयत झालेल्या आमदारांच्या पत्नीला उमेदवारी देण्याचे संकेत दिलेले आहेत. एकनाथ शिंदे गटाने सुद्धा ही निवडणूक लढवायची असे ठरवलेले आहे. परंतु एकनाथ शिंदे गटाने चिन्ह कुठले असेल या बाबतीत विचार केल्यानंतर ते तर इकडं निवडणूक आयोगाकडे याचिका करून बसलेले आहेत की निवडणूक चिन्ह धनुष्यबाण हे शिवसेनेचं आम्हाला मिळायला पाहिजे. आणि सुप्रीम कोर्टाचे निर्देश असल्यामुळे ह्या चिन्हाचं वाटप किंवा चिन्ह कोणाला जाणार याचा निर्णय तोपर्यंत होईल की नाही याची शंका आहे. त्यामुळेच हा वाद चिन्हाच्या बाबतीतला ह्या पोटनिवडणुकीवरती परिणाम करणार हे स्पष्ट आहे. त्यातच आता मुंबई महानगरपालिकेची ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीमध्ये सुद्धा हे चिन्ह जे आहे शिवसेना पक्षाचे धनुष्यबाण यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. अशातच सध्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 60 वर्षाच्या काळाच्या आधीपासून शिवसेनेचा दसरा मेळावा घेण्यास सुरुवात केली. परंपरेप्रमाणे तो छत्रपती शिवाजी पार्कवर नेहमीच होतो. गेल्या 2 वर्षाचा अपवाद वगळता. आणि आता दसरा मेळाव्याची तयारी शिवसेनेने प्रतिवर्षाप्रमाणे केली आणि नियमाप्रमाणे
मुंबई महापालिकेकडे त्यांनी परवानगीचा अर्ज देखील दाखल केलेला होता आहे. तेवढ्यात एकनाथ शिंदे गटाने सुद्धा सांगितले, आम्ही पण तिथेच शिवसेनाचाच दसरा मेळावा करणार. त्यामुळे अजून एक ही नवीन म्हणजे वादाची ठिणगी पडलेली आहे. दसरा मेळावा कोणाचा होणार यावरही बऱ्याच कात्याकूट चालू आहेत. परंतु आजपर्यंतच्या एकूण नियमाप्रमाणे म्हणा, महापालिकेच्या ज्यांचा अर्ज आधी येईल मागणीचा परवानगीसाठी, त्यांना परवानगी दिली जाते. आणि शिवसेनेने प्रथेप्रमाणे त्यांचा अर्ज महापालिकेकडे 15 दिवसाआधीच परवानगीसाठी दाखल केलेला आहे. त्यामुळे ही गोष्ट जरी आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असले, त्यांच्या गटाने जरी मेळावा तिथेच घ्यायचं ठरवलेलं असलं, तरी या नियमाप्रमाणे ज्यांचा आधी अर्ज आला आहे त्यांना परवानगी द्यावी लागणार, हे तेवढंच खरं आहे. या गोष्टीवर सुद्धा पर्यायी व्यवस्था एकनाथ शिंदे गटाने केल्याचे सध्या तरी दिसते आहे. त्यांनी पर्याय म्हणून जर परवानगी छत्रपती शिवाजी पार्कवर नाही मिळाली तरी सुद्धा बीकेसीचं जे बांद्र्याला मोठं मैदान आहे, त्या मैदानावर मेळावा घेण्यासाठी परवानगी मागितल्याचं समजतंय. आणि कधी नव्हे ते पहिल्यांदाच शिवसेनेतील फुटीमुळे शिवसेनेचे 2 मेळावे दसऱ्याला होतात की काय, अशीच आता एक शक्यता वाटायला लागलेली आहे. आणि हे सगळं चाललंय शेवटी सत्ता कारणासाठीच चाललंय. मुंबई महापालिका हे याचं मूळ कारण आहे असं दिसतंय. आणि यासाठी पुन्हा एकनाथ शिंदेंना मदत करायसाठी पडद्यामागून भाजपाचे नेते हे तयारच आहेत. त्यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना पण ओढलं जाते. कारण शिंदे गटाकडून राज ठाकरे आमच्या दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याचे सांगितलं जात आहे. दुसरीकडे राज ठाकरे यांनी अद्याप तरी असा स्पष्टपणे कुठलाही आणि या मेळाव्याला उपस्थित राहणार की नाही यासाठी कुठल्याही पद्धतीचं स्पष्टपणे वक्तव्य केलेलंच नाही आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या या राजकीय स्पर्धेमध्ये तेही फक्त शिवसेनेतल्या, खरंच शिवसेनेचा दसरा मेळावा कोणाचा होईल याकडेच सगळ्या महाराष्ट्राचंच नव्हे तर देशभरातल्या राजकारण्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. सगळ्यात मोठी भूमिका या सगळ्या वादामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुद्धा घेतली होती. त्यांनी 2 दिवसापूर्वी या दोघांनाही सल्ला दिला होता की जो काही वाद दसरा मेळाव्याचा आहे तो समजूतदारपणे सामंजस्याने घ्यावा आणि जी बाळासाहेबांची परंपरा आहे, म्हणजे दसरा मेळाव्याला त्यांच्या शब्दात बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचं सोनं लुटण्याची जी परंपरा आहे
ही ठाकरे घरांची आहे, तर त्यांच्याकडे ती परंपरा राखण्याचं काम आहे, ती त्यांना करू द्या, सामंजस्याने घ्या, अशी ही भूमिका शरद पवारांनी घेतलेली आहे. त्यामुळेच की काय कदाचित महाराष्ट्रातील सर्वच ज्येष्ठ राजकारणी पवारांचा सल्ला नेहमी ऐकतच असतात. पण बघूया आता कोण यातून सामंजस्याने माघार घेतोय आणि कुणाचा दसरा मेळावा होतोय. नमस्कार.